त्याचप्रमाणे संतोष ठाकूर यांनी मॅन ऑफ द मॅचला कोल्ड्रिंकची बॉटल, अमित भगत यांनी प्रत्येक संघाला प्रत्येकी 18 केली. सदस्य सुरेश घरत, क्षमासावी सुरेश घरत, ग्रामपंचायत सदस्य वर्सोळी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. स्वप्नील वेंगुर्लेकर यांच्याकडून बेस्ट बॉलरला शूज देणगीच्या रूपाने आलेले आहेत. त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समनला जे शूज आहेत ते शैलेश पेडणेकर यांच्याकडून आलेले आहेत. या तमाम देणगीदारांचं वाडगाव प्रीमियर लीग यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. आणखीन एक सिक्सर किंग साठी पारितोषिक आहे. काय काय हां, ब्लूटूथ हेडसेट जे आहे ते तरंग कलेक्शन यांच्याकडून आलेलं आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार. तेजस यांच्यासाठी वैयक्तिक पारितोषिक जाहीर आहे. 3 षटकार लगावले तर अनिल भगत यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आहे. चला मॅच सुरू होतोय. मागच्या सामन्यात जो मॅन ऑफ द मॅच ठरला अर्थात रणजित धनावडे याला नम्र विनंती आहे की आपण ते पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. चला पुन्हा एकदा आपण मैदानात बोलूया. तिथे सुरू असणारा सामना धाव किती झाल्या? धाव संख्या 2, एकूण 2. समीर यावेळी राईट ऑन ओव्हर द विकेट, पुढला चेंडू. यावेळी नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा चेंडू निर्धाव जातोय आणि कुठेतरी नक्कीच फलंदाजावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करतोय अर्थात समीर नाईक. थोडी शांत रखा प्लीज. मैदानात आपण पाहतोय सुरू असणारा सामना वेदांत फायटर्स विरुद्ध क्षमा सर फ्रेश बेग हाऊस विरुद्ध नेव्ही 11 या 2 संघांमध्ये. यावेळी मैदानात सुरू असणारा सामना नेव्ही 11 विरुद्ध फ्रेश बेग हाऊस या 2 संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर नेव्ही 11 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फ्रेश बेग या संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकात 2 धावा फ्रेश बेग या संघाकडून. फ्रेश बेग या संघाकडून सलामीचे फलंदाज तेजस ज्यांनी कालच्या सामन्यात कालच्या दिवसात अर्धशतक 50 धावा वैयक्तिक एका सामन्यात 50 धावा झलकावल्या. त्याची साथ देतोय सत्यजित न स्ट्राईक एनला. सत्यजित यांनी सुद्धा कालच्या दिवसात दमदार फलंदाजी केली आणि आपल्या संघाला इतपत आणून ठेवलं. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय अर्थात पूर्वरत होतोय. पुढला चेंडू राईट ओव्हर द विकेट. एक शटऑफ लेन चेंडू बॅट अगोदर फिरवतोय तेजस मात्र नक्कीच निर्धाव चेंडू. तर मागच्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आम्ही इथे देतोय. तर मागच्या सामन्यात
सामनावीर ठरतोय रणजित धनावडे, ज्यांनी फक्त एक धाव खर्च केली आणि 2 फलंदाज बाद केले. असा जबरदस्त गोलंदाज रणजित धनावडे हा ठरतोय मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर आपण पाहतोय यांचं नाव काय, आदरणीय सुनील थळे सर यांच्या शुभ हस्ते या जबरदस्त गोलंदाजाचं कौतुक व त्याला पारितोषिक देऊन गौरवण्यात येत आहे. वेल डन रणजित आणि धन्यवाद सुनील सर. यावेळी पुन्हा एकदा पुढला चेंडू पाहूया. बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा क्षेत्ररक्षक स्लिप होतोय परंतु तरी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण. अष्टमकर सर अंपायरच्या भूमिकेत इथे तिकडे आणि षटकाची समाप्ती. अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर समीर हा जबरदस्त षटक टाकतोय. चार धावा धाव फलकावर. प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थातच फ्रेश बेक संघ. यावेळी संघाकडून संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत मयूर. एक सुंदर टी शर्ट परिधान करून, अर्थात जे टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी इथे बक्षीस लावलं होतं. पुन्हा एकदा राईट अँड राऊंड विकेट. पुढला चेंडू यावेळी खराब चेंडू आणि चुकीला माफी नाही. एक मोठा फटका षटकार. इथे मात्र सत्यजित यांनी गुलाल उधळलेला आहे. चेंडू जातो स्टिकच्या थोडा बाहेर. एक सेफ रिझन मध्ये यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. धाव संख्या झालेली आहे, अर्थात षटक क्रमांक दुसरं सुरू असताना 10. पहिल्या षटकात फक्त 4 धावा होत्या. एक चांगलं षटक समीर यांनी टाकलं होतं. मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजाच्या दृष्टीने खराब. 6 धावा पहिल्या चेंडूवर आणि धावसंख्या एकूण बिनबाद 10. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय फ्रेश बेक या संघाची. व्यासपीठावर आमच्या विनंतीस मान देऊन सुनील थले सर व इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत. ही स्पर्धा आपल्याच गावची आहे हे असं समजून इथे मात्र फलंदाज बाद.
धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 10. मयूर यांनी पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्यानंतर कुठेतरी नक्कीच चांगला कमबॅक केलेला आहे. नक्कीच त्यांच्या पदरात चांगलं यश मिळालेलं आहे. यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. कधी कोणता खेळाडू राव आणि कोणता खेळाडू रंक अर्थात रंकाचा राव होईल हे सांगणं खूप कठीण असतं. यावेळी पुन्हा एकदा आपण मैदानात वळूया. तिथे तटस्थ आहेत पंच अष्टमकर सर. यावेळी बॅक टू बॅक दुसरा आपण दीवानो मुझे पहचानो मैं हूं कौन, मैं हूं मयूर. मयूर ऑन द हॅट्रिक. इथे मात्र फ्रेशबेक संघ कुठेतरी बॅकफुटवर जातोय. सलग फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. याचं नक्कीच श्रेय जाईल मयूर यांना. मयूर यांनी दमदार गोलंदाजी केली. अर्थात पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्या स्वतःला सावरलं आणि त्याच आत्मविश्वासात न डगमगता सुंदर गोलंदाजी करून विरोधी संघाला गारद केलं. यालाच म्हणतात एक चांगला खेळाडू. यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र पाहूया आडव्या बॅटने अक्रॉस लाईन येऊन तटवलेला चेंडू मिड विकेट क्षेत्रात जातोय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक गोलंदाजापर्यंत चेंडू पोहोचवतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज सुंदर रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपाने 2 धावा पूर्ण करत आहेत. धाव संख्येत 2 वाढ. धाव संख्या 12. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, यावेळी स्विन होतोय चेंडू परंतु क्षेत्ररक्षक गोलंदाजाला साथ देत नाही. निर्धाव चेंडू गणला गेला असता परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षक चुकतोय आणि धाव संकेत 1 नि भर. अशा रीतीने षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव फलकावर धावा 13. पुन्हा एकदा समीर हवा का झोका. समीर नाईक कमिंग फॉर थर्ड ओव्हर. स्वप्नील नाईक यांचे हे बंधू स्वप्नील समीर. यावेळी पुढला चेंडू. नक्कीच अप्रतिम फटका. स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकाला करून तरार चेंडू होतोय फरार. सुसाट फलंदाजी आपण पाहिलं तर जेव्हापासून नितेश मैदानात दाखल झाला आहे धावांना गती देतोय. आपल्या संघाला चांगले योगदान देतो. नितेश ऑन फायर. पुन्हा एकदा समीर टेकडे यांकडून गोलंदाजी करेल. राईट हँड ओव्हर द विकेट. नो स्ट्राईक एनला तेजस. तेजस यांना अद्याप लय सूर गवसलेला नाही. इथे मात्र पाहूया
एक साधा झेल सुटतोय आणि नितेश सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र जीवदान मिळतंय. नक्कीच हे मिळालेलं जीवदान खऱ्या अर्थाने या जीवदानाचा फायदा नितेश नक्कीच उठवेल यात शंका नाही. कारण एक झेल होता, एक नामी संधी होती क्षेत्ररक्षकाकडे. मी यासिन सर नेहमीच म्हणतात एखाद्या संघामध्ये चांगले गोलंदाज चांगले फलंदाज तर असतात, परंतु असा एक संघ असतो की ज्या संघामध्ये गोलंदाज फलंदाजांसोबत क्षेत्ररक्षक सुद्धा अतिशय चांगले असतात आणि तोच संघ नेहमी प्रथम क्रमांक पटकावतो. यावेळी पुढला चेंडू राईट मोर द विकेट. यावेळी हो समीर का जवाब नाही. आज नक्कीच तेजस यांना थांबून ठेवलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 30 प्रगतीपथावर समीर यांचं वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक. धावसंख्या झालेल्या आहेत अर्थात 18. इथे मात्र तेजस यांना सूर गवसतोय. चेंडू हवेत. पुन्हा एकदा तीच चुकी क्षेत्ररक्षक करतोय आणि एकच धाव. धावसंख्येत एका धावेची वाढ. धावसंख्या 19. धावा. पुन्हा एकदा समीर. बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. नितेश यांनी आज आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी जरूर केली. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर 5 षटकांचा सामना. अजून यानंतर 2 षटक नितेश यांच्या हातात आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. हो यावेळी जोरदार तटवलेला चेंडू जातोय अनिकेत ठाकूर यांच्या हातात आणि फलंदाज बाद. नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघा पुन्हा एकदा प्रॉब्लेम मध्ये जातोय. यावेळी जे पारितोषिक होतं नितेश थले यांनी लावलं होतं, तर मी नितेश थले यांना नम्र विनंती करेन की आपल्याच शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे आणि नोटच्या बरोबर आपला सुद्धा फोटो काढायचा आहे. वेदांत गायकवाड. वेल डन वेदांत. चला नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. प्रशांत यावेळी नितेश यांची जागा भरून काढण्यासाठी स्ट्राइक एंडला. शैलेश सुतार. एस शैलेश सुतार संघाचं 4थं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतोय. यावेळी पुन्हा एकदा शैलेश टेकडे कडून 4थ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. स्ट्राइक एंडला प्रशांत. यावेळी पाहूया. ओहो झेल घेण्याचा प्रयत्न परंतु झेल सुटला आणि धावसंख्येत एका धावेने वाढ. धावसंख्या 20. सुनील कावजी तुमच्या या वाडगावच्या विभागात प्रशांत नावाचे खेळाडू कमी आहेत. तसं पाहिलं तर आमच्या खंडाला विभागात प्रशांत नावाचे बरेच खेळाडू आहेत. हां ओके असू दे. एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी
नक्कीच एक चांगला चेंडू. कालपासून टुर्नामेंटमध्ये हे नाव मी पहिल्यांदाच ऐकतोय. नक्कीच एक वैशिष्ट्यपूर्ण त्यांनी सुद्धा आज फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. यावेळी पुढला चेंडू. पंच अष्टमकर आणि लेग पंच अमेय ठाकूर. धावसंख्याकडे नजर टाकली तर धावसंख्या 20. तेजस यावेळी स्ट्राईक एंडला, ज्यांनी मागच्या सामन्यात रसिक प्रेक्षकांना खुश केलं, परंतु अद्याप त्याच्यावर रसिक प्रेक्षक नाराज. यावेळी पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा, अर्थातच नो डाऊट व्हाईट. धावसंख्या एका धावेची भर, धावसंख्या 21. एकवीस धावा धावफलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर. स्ट्राईक एंडला तेजस भगत, न स्ट्राईक एंडला प्रशांत. यावेळी पुढला चेंडू. अहो, इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू. गुड लेंथवर टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टमच्या वरून जातोय अनिकेत ठाकूर यांच्या हातात. निर्धाव चेंडू. एस एस अर्थात शैलेश सुतार यांचा. उलटॉच पद्धतीचा चेंडू, एक वाढदिवसाचा तोहफा दिला होता, परंतु पंचांचा इशारा नो. फ्री हिट. ओके राईट. नक्कीच पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी आली आहे तेजसकडे. पाहूया यावेळी मात्र तेजस फायदा घेतोय की नाही पाहूया. यावेळी पुढला चेंडू. इथे मात्र फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न आणि हो मिसअंडरस्टँडिंग. फलंदाज बाद. शैलेश सुतार यांचा पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. तेजस यांच्यासाठी. इथे मात्र अतिशय सुंदर तटवलं चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय एकच धाव. धावसंख्येत एका धावेने वाढ. धावसंख्या 25. षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावर प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थात फ्रेशबेक संघाची धावसंख्या 25. येणार अंतिम हाणामारीचं षटक शिल्लक.
अंतिम 6 चेंडू शिल्लक, धाव संख्या अर्थातच आपण पाहिलं तर 25. आज नक्कीच आपण पाहतोय अष्टमकर सरांकडून अतिशय चांगल्या रीतीने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन होत असताना त्यांना साथ देतोय लेग पंचांच्या रूपाने अमेय ठाकूर. 4 षटक आणि 25 धावा, अंतिम षटक शिल्लक. सुयश राइट ओव्हर द विकेट, पुढला चेंडू. चेंडू हवेत, पाहूया झेल होईल की नाही. यावेळी फलंदाज बाद. नाव असायचं. यावेळी तशीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. यूट्यूब याला इथे निशाणा केला आहे आणि एक दमदार षटकार. शंकर बाद. अशा रीतीने फलंदाजी करणाऱ्या संघाला हा 6वा झटका. क्षमा असावी, 7वा झटका आणि 8वा फलंदाज मैदानात दाखल. नॉट स्ट्राइक एनला आणि स्ट्राइक एनला समीर. यावेळी राइट ओव्हर द विकेट, पुढला चेंडू. ओहो, इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा उत्तुंग षटकार. टाळ्या. यावेळी पुन्हा एकदा सुयश राइट ओव्हर द विकेट, पुढला चेंडू. पुन्हा एकदा एक जोरकस फटका मारण्याच्या बेतात बीट होतोय, परंतु एक धाव चोरट्या स्वरूपाची संघाला नक्कीच मिळवून देतोय. धाव संख्येत एका धावेची भर. धाव संख्या आपण पाहिलं तर 38 धावा धाव फलकावर. यावेळी नवीन फलंदाज स्ट्राइक एनला अवधूत. कालच्या दिवसात अवधूत यांनी नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी केली होती. राइट ओव्हर द विकेट, पुढला चेंडू. शॉट ऑफ लेन चेंडू आपण पाहूया लेग बाईटच्या रूपाने. इथे मात्र एक धाव पूर्ण. अशा रीतीने पहिल्या फेरीची समाप्ती
आणि प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेश बेग या संघाचे 7 बाद 39 धावा, 7 बाद 39 धावा जिंकण्यासाठी 40 धावांची गरज निर्धारित 5 षटकांमध्ये. जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष्य आहे. यानंतर होणारा सामना वेदांत फायटर्स आणि विहान डॉमिनेटर्स दोन्ही संघ नायकांनी कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि नेव्ही 11 संघाचे 2 फलंदाज थळे आणि सुतार. शैलेश सुतार यश आणि शैलेश 2 फलंदाज नेव्ही 11 कडून. दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत. क्वार्टर फायनल खेळतायत. यातून जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि तो झुंज देणार आहे नित्या पार्थ 11 यांच्यासोबत. सामना सुरू होतोय. प्रथम गोलंदाजी करतोय अवधूत. सामना करील शैलेश सुतार.
अतिशय सुंदर गोलंदाजी आणि तेवढंच सुंदर असा फलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला आपल्याला. तो म्हणजे शैलेशकडून, एक जुना जाणता फलंदाज. कित्येक वर्ष तो वीर हनुमान संघाकडून प्रतिनिधित्व करतो आणि आज मात्र तो नेव्ही 11 मधून वाडगाव फिल्ममध्ये आपण खेळताना पाहायला मिळतोय. आता सामना करतो यश थळे. आणि पाहूया हा झेल होतो का. अतिशय सुंदर गोलंदाज आणि त्या गोलंदाजीचे यश. जास्त उसळी घेऊन गेला आणि साईड पंच ठाकूर यांनी त्याला नो घोषित केला. आता फ्री हिट. आणि ह्या फ्री हिटसाठी एक धाव तर पळून काढली, दुसरी धाव पळून आणि 2 धावा अशा प्रकारे पूर्ण केल्यात. अशा प्रकारे 2 धावांना समाधान मानावं लागते. ते शैलेशला 2 धावांवर समाधान मानावं लागते ते नेव्ही 11 संघाला. आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 4. 1-4. चांगली गोलंदाजी अवधूत करतोय. पुन्हा अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला महिला. हा 4 धावांकडे जातो का बघूया, परंतु नाही. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मध्यंतरी 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि 2 धावा पळून काढल्यात आपल्या संघासाठी शैलेश आणि सुयश यांनी. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 6 वर. पहिलं षटक चालू आहे आणि या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 1-6 आणि जोरदार अपील, परंतु पंच अष्टमकर यांनी हे अपील फेटाळून लावलेलं आहे. बाल बाल बच गया असं म्हणावं लागेल. शैलेश अतिशय चांगला चेंडू होता, पायावर आदळला, जोरात अपील केलं, परंतु ते अपील मेनपंच अष्टमकर सर यांनी फेटाळून लावलं. कुठल्याही प्रकारचं आणि हा मात्र झेल होतो का पाहूया, परंतु नाही. एक धाव मिळते आणि एका धावेनं धावसंख्या झाली ती 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1-7 आणि यानंतर आपला आवडीचा समालोचक सुभाष याला मी विनंती करतो की यापुढील समालोचन आपण करावं. धन्यवाद सर. थोडा होईल का होईना, नक्कीच आपल्यामुळे मला थोडी विश्रांती मिळाली, त्याबद्दल मी मनपूर्वक तुमचा आभार व्यक्त करतो. नक्कीच आपण सुनील सरांचा सुमधुर आवाज ऐकलात. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानात बोलूया.
कृपया थोडं वाद वाद घालू नका. कृपया. पेनल्टी नाही आहे मित्रांनो. आयोजकांची अशी सूचना आहे.
संपलं ना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. गोलंदाजचं नाव काय? दुसऱ्या षटकासाठी कोण आलं गोलंदाज? अनुज. यावेळी या दुसऱ्या षटकाचा प्रारंभ अनुज राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना सुरू होतोय. पंच अष्टमकर. यावेळी पाहूया आणि फलंदाज बाद. किरण भाऊ मगाशी या दोन टीम मध्ये कोण जिंकलं होतं? यानंतर होणारा सामना विहान डॉमिनेटर्स विरुद्ध वेदांत फायटर्स. सेमीफायनलचा सामना. चला नाणेफेकीसाठी मधल्या वेळेत यायचं आहे. चला नाणेफेकीसाठी या. धावसंख्या यावेळी पाहूया 9. मैदानात सुरू असणारा सामना जिथे जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष आहे फलंदाजांना. पाहूया षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. धावसंख्या 9. अतिशय रोमांचक सामना होईल. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जातोय. बराच बाहेर जातोय. पंचांचा इशारा. स्क्वेअर धावांमध्ये एक अतिरिक्त धावेची भर. धावसंख्या 10. उंचभुरा गोलंदाज अनुज यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे येनकडून गोलंदाजी करतोय. त्याच्या समोर मयूर. एक मयूर जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र या अष्टपैलू खेळाडूला थांबून ठेवतोय. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली आहे 10. जिंकण्याचं जे लक्ष आहे 40 धावांची गरज. एकूण 40 धावा. आता मात्र 30 धावांची गरज. अकुल टप्प्याचा चेंडू. इथे मात्र फलंदाज बाद. नक्कीच आणखीन एक
टेकडी एनकडून स्ट्राईक एनला शैलेश पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. निर्धाव चेंडू. अशा रीतीने षटकाची समाप्ती. माझी नम्र विनंती असणार आहे विहान डॉमिनेटर्स व वेदांत फायटर्स या दोन्ही संघांना त्वरित नाणेफेकीसाठी या. अप्रतिम गोलंदाजी अनुज यांनी तब्बल 6 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च करून 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केले. एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या मैदानावर अनुज याच्याकडून पाहायला मिळालं. आमचे गुणलेखक मित्र सुनील कावजी नक्कीच सकाळपासून चांगल्या रीतीने या स्पर्धेला योगदान सहकार्य करत आहेत. धाव संख्या झालेली आहे अर्थात 10. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज. 18 चेंडू 30 धावा. नक्कीच हा सामना अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचत असताना अतिशय रोमांचक रीतीने पाहायला मिळेल. विशाल स्ट्राईक एनला, न स्ट्राईक एनला शैलेश. यावेळी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट पुढला चेंडू. चेंडू जातोय लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा. दोन्ही हात जमीनपासून समांतर करून स्क्वेअर. धावसंख्येत एक अवांत धावेची भर. धावसंख्या अर्थात 11. दुसरं षटक प्रगतीपथावर. तिसरं क्षमा असावी. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा ऑफ स्टिकच्या थोडा बाहेर चेंडू आपण पाहतो एक सेफ रिजन मध्ये. धाव संख्या 11. निर्धाव चेंडू. विशाल ऑन द स्ट्राइक. यावेळी पुढला चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेचा चेंडू आपण पाहतो. इथे मध्ये डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. धाव संख्या 12. षटक क्रमांक 30 सुरू. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 39 धावांचं लक्ष आहे. एकूण जे लक्ष आहे ते 40 धावांचं आहे आणि आतापर्यंत 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुढला चेंडू. पाहूया नक्कीच इथे झेल घेण्याची नामी संधी परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू पास होतोय आणि प्रकाश यांचा चांगले क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगला बॅकअप. प्रशांत. यावेळी धावसंख्येत एकेनी भर. धावसंख्या 13. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. इथे मात्र पाहूया फलंदाज बाद. टू टू गो. राईट एम्पायर. 2 to go. ओके.
अनिकेत ठाकूर यावेळी स्ट्राईक एंडला. यावेळी पुढला चेंडू. चांगला चेंडू डिफेंड पद्धतीने खेळतोय आणि आपलं वैयक्तिक खातं एक धाव्यानिशी उघडतोय. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या 14. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर 40 धावांचा पिछा करत असताना आपण पाहतोय फलंदाजी करणारे संघ अर्थात 14 धावांवर नेव्ही 11. हा सामना खूप दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या दोन संघांमधील जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक देईल, प्रवेश करेल. यावेळी नक्कीच अनुज यांची सुसाट गोलंदाजी. चेंडू गुदल्यांवर टाकल्यानंतर अवधूत चेंडू जातो मिडल स्टंपच्या वरून. चला निर्धाव चेंडू ना पंचा. किती झालं? धाव संख्या 14. चेंडू किती झाले? धाव संख्या 14. चेंडू झाले. ओके ठीक आहे. ओके 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. अकुल टप्प्याचा चेंडू भिरकावून लावतोय स्क्वेअर लेग च्या दिशेने. आपण पाहिलं तर काय
इंथनी चेंडू जाधव यष्टीरक्षक तेजस यांच्या हातात. तेजस सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने यष्टीरक्षकाचं काम पाहतोय. आज पाहिलं तर तेजस याच्याकडून चांगली फलंदाजी झाली नाही, परंतु मित्र काल त्यांनी नक्कीच कालच्या दिवसात अर्धशतक झळकावून आपली एक नवीन ओळख दाखवली. यावेळी पुन्हा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच पुन्हा एकदा सत्यजित आपल्या रंगामध्ये रंगतोय. एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन तमाम रसिक प्रेक्षकांना दाखवतोय. धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या 15. आमचे साथी समालोचक करतात अमित पाष्टे इथे आहेत. कालच्या दिवसात त्यांनी चांगलं सहकार्य केलं. यावेळी लेग बिफोर डब्ल्यूचा अपील पंचांकडे. पंचालून तो अपील नक्कीच अतिशय निरीक्षण पाहून फेटाळून लावलेला आहे. अतिशय दक्ष पंच. 16 धावा, चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. मित्रांनो सहकार्य करा जरा, मी वारंवार तुम्हाला पुकारतोय. विहान डॉमिनेटर्स आणि वेदांत फायटर्स तर कृपया नाणेफेकीसाठी त्वरित या. यावेळी राईट ओव्हर द विकेट. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवर आदळतोय. लेग बॅटच्या रूपाने एक धाव आणि षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे अर्थात 17. उर्वरित शेवटचे 6 चेंडू. धावसंख्या झालेली आहे 17. उर्वरित शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. नक्कीच यावेळी मात्र सुनील सर फलंदाजाला आपले खांदे मजबूत करावे लागतील आणि मोठे फटके मारणं यावेळी नक्कीच गरजेचं. 6 चेंडूंमध्ये 23 धावा. प्रत्येक चेंडूपाठी पाहिलं तर 4 धावा येणं खूप गरजेचं. चला दोन्ही संघाचे 2-2 कप्तान उपकप्तान इथे मैदानाच्या समोर समालोचन कक्षासमोर आलेले आहेत. तर मी नम्र विनंती करतो किरण भगत यांना की आपल्या चला नाणेफेक करून घ्या. 6 चेंडू 23 धावा. चला नाणेफेकी करून घ्या. किरण इथे आपण पाहतो सुनील मोहिते, प्रेम रॉय, मंदार पांढरे आणि रुपेश लाखन. 2 संघाचे हे 4 खेळाडू. सहा चेंडू आणि अंतिम षटकासाठी सचिन. सचिन मित्रांनो क्रिकेट क्षेत्रात अतिशय मोठं नाव. सचिन रमेश तेंडुलकर. आपण सर्व भारतीय तर याला क्रिकेटचा देव म्हणतो. इथे मात्र सचिन नक्कीच या नावाला, महान नावाला साजेशी गोलंदाजी करतोय. सचिन एक चांगला गोलंदाज आहे. मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून त्याला गोलंदाजी करत असताना पाहतोय. एक सुंदर लाईन, सुंदर बॉलिंग ॲक्शननी हा खेळाडू गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या अर्थात पाहिलं यावेळी पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने फक्त एक धाव. डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळी धावसंख्येत एका धावेची भर. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. हो इथे मात्र पुन्हा एकदा एक फलंदाज बाद.
ते मात्र कुठेतरी नक्कीच फलंदाज इथे हताश आहे. अंतिम 2 चेंडू शिल्लक. सचिन राईट मोर द विकेट. पुढला चेंडू इथे मात्र अल्टी पलटी फटका समीर यांचा. सुंदर फटका. दरम्यान पडला चेंडू. पुन्हा एकदा समीर मात्र इथे आपली हाऊस पूर्ण करून घेत आहे. अशा रीतीने पाहिलं तर नक्कीच फ्रेशबेक संघ या सामन्यात विजयी होऊन सेमीफायनलमध्ये धडक मारतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि इथपर्यंत नक्कीच नेव्ही संघ आला त्याबद्दल त्यांना संघाचं सुद्धा अभिनंदन.